गुजरात ट्रिप भाग 1 या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अलिबाग ते गुजरात हा 580 किलोमीटरचा प्रवास ईगल एक्सप्रेसने केला आहे आणि मी ट्रॅव्हल कंपनी आहे एनडी भगवती टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे। आम्ही चाललोय गुजरातला। हां, राघवने सांगितलं तुम्हाला आम्ही चाललोय गुजरातला। बाय बाय। ईगल एक्सप्रेस या स्लीपर कोच ट्रॅव्हलने मी गुजरात वडोदरा येथे जाण्यासाठी ठाणे येथून रात्री 9:30ला प्रवासाला सुरुवात केली आहे आणि उद्या सकाळी मी पोहोचणार आहे वडोदरा येथे। हाय, हॅलो, आम्ही आता गुजरातमध्ये गोल्डन चौकडी वडोदरा येथे पोहोचलेलो आहोत। आता पुढे खूप धमाकेदार व्हिडिओ होणार आहेत, बरेचसे व्हिडिओ येणार आहेत आता गुजरातमध्ये। स्टे ट्यून, बघत रहा इनक्रेडिबल ट्रॅव्हल। या व्हिडिओमधून मी तुम्हाला वडोदरा सिटी कशी आहे, तिथले रस्ते कसे आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि मी काल रात्री 9:30ला ठाणे 3 हातनाका येथून ईगल एक्सप्रेस या ट्रॅव्हलनी प्रवासाला सुरुवात केली आणि सकाळी 8 वाजता 500 किलोमीटरचा प्रवास करून सकाळी 8 वाजता वडोदरा येथे पोहोचलो आहे। एनडी भगवती टूर्स अँड ट्रॅव्हल ही पुण्याची एक ट्रॅव्हल कंपनी आहे। यांच्याचबरोबर मी गुजरात येथे ट्रिपला आलेलो आहे। माझी बायको आदिती आणि मुलगा राघव असे आम्ही तिघं या ट्रिपसाठी आलेलो आहोत आणि पुण्याहून अजून 16 माणसे आहेत। ते काही वेळातच गुजरात वडोदरा येथे पोहोचतील। कुबेर भंडारी मंदिर हे देखील कुबेर देवांचे मंदिर आहे। वडोदरापासून 60 किलोमीटर अंतरावरती कर्नाळी येथे हे मंदिर आहे। गरुडेश्वर दत्त मंदिर हे वडोदरापासून 80 किलोमीटर अंतरावरती आहे। त्याच्यानंतर निळकंठधाम स्वामीनारायण मंदिर वडोदरापासून 60 किलोमीटर अंतरावरती आहे। हे खूप सुंदर मंदिर आहे। हाथीसिंग जैन टेम्पल अहमदाबाद येथे आहे। सुंदर असे कोरीव काम केलेले एक सुंदर मंदिर आहे। त्याच्यानंतर वडोदरातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे लक्ष्मी विलास पॅलेस। खूप भव्य असा पॅलेस आहे। हा वडोदरा सिटीमध्येच आहे। याचा पण एक व्हिडिओ येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी, याचा देखील मी व्हिडिओ केलेला आहे। गुजरातमधील प्रसिद्ध देवता श्री स्वामीनारायण यांचं अक्षरधाम मंदिर अहमदाबाद येथे आहे। येथे जाताना मोबाईल अलाउड नाही आहे, मोबाईल बाहेर लॉकरमध्ये ठेवून मग जावे लागते। तसेच अहमदाबाद येथे कांकरिया म्हणून एक भव्य तलाव आहे आणि एक ट्रेन देखील आहे त्याच्या आतमध्ये फिरण्यासाठी। आणि महात्मा गांधी यांचा साबरमती आश्रम अशी ठिकाणं मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे। वडोदरा सिटीचे फ्लायओव्हर आणि रस्ते आणि ही वडोदरा सिटी पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवत आहे। आता आपण थोड्याच वेळ हॉटेलवरती पोहोचणार आहोत। ह्याच हॉटेलवरती मी 4 दिवस राहिलो आहे गुजरात ट्रिपसाठी। 4 मजलीचे भव्य हॉटेल आहे। हे वडोदरा सिटीमध्येच आहे आणि हे आतून आपण बघूया कसं आहे हॉटेल। ह्याची मी एक माझ्या रूमची छोटीशी टूर मी करून तुम्हाला ते हॉटेल दाखवणार आहे। दुपारी 1:30 वाजता बाकीचे 16 माणसं आल्यानंतर आम्ही मिनी बसनी 60 किलोमीटरचा प्रवास करून कर्नाळी येथे कुबेर भंडारी ह्या मंदिराच्या दर्शनाला गेलो। आता कसं आहे मंदिर आपण बघूया। वडोदरापासून 60 किलोमीटर अंतरावरती कर्नाळी येथे कुबेर भंडारीचे सुंदर मंदिर आहे। आज आपण ते मंदिर कसे आहेत ते बघणार आहोत। माझ्या मागे ते मंदिर आहे आणि ते जवळपास 2500 वर्ष इतकं जुनं आहे। त्याचा संपूर्ण इतिहास काय आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा गुजरात सिरीजचा पहिलाच व्हिडिओ आहे। कुबेर हा शंकराचा द्वारपाल तसेच रावणाचा भाऊ होता। कुबेरांचे आजोबा पुलस्त्य ऋषी यांनी सर्व कारभार श्री कुबेरांना सोपवला, परंतु हे रावणाला आवडले नाही। रावणाने शंकराची घोर तपश्चर्या केली। शंकराने रावणाला वरदान दिले। या वरदानाने रावणाने कुबेराला हरवून सर्व संपत्ती लुटून घेऊन गेले। त्यानंतर नारदांनी कुबेराला कर्नाळी इथे येऊन शंकराची तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला। शंकर प्रसन्न होऊन शंकरांनी कुबेराला स्वर्गातील सर्व संपत्तीचे खजिनदार केले। अहंकारी रावणाला हे सुद्धा मान्य झाले नाही। तो पुष्प विमान घेऊन कर्नाळी येथे आला। अशावेळी कुबेरांनी अंबा मातेची पूजा केली व देवीच्या वरदानाने रावणापासून कुबेराचे रक्षण झाले। याच परिसरात पिंपळाच्या झाडाखाली 12 ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे। या 12 ज्योतिर्लिंगाचे आपण दर्शन घेऊया। तसेच अजून एक या मंदिरासंदर्भात इंटरेस्टिंगशी गोष्ट आहे। सलग 5 अमावस्यांना ह्या कुबेर भंडारी मंदिराचे दर्शन घेणे खूप चांगले आहे असे मानतात।
त्याच्यामुळे अमावस्येला येथे फार मोठी गर्दी होते. संपूर्ण भारतातून भाविक बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अमावस्येच्या दिवशी दर्शनाला येतात. आता आपण याच परिसरात असलेले शंकराचे मंदिर तसेच अंबामाता मंदिराचे देखील दर्शन घेणार आहोत. दशदिक्पाल देवतांमध्ये कुबेर ही उत्तर दिशेची देवता आहे. आता आपण श्री महाकाली मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आणि त्याच ठिकाणी जी गुहा आहे त्या गुहेमध्ये श्री कुबेर देवांनी शंकराची तपश्चर्या केली होती. ती गुहेचं आपण आता दर्शन घ्यायला जाणार आहोत. महाकाली मंदिराच्या बाजूला दत्तधुनी आणि श्री दत्तात्रयांचे सुंदर असे मंदिर आहे. त्याचे पण आपण आता दर्शन घेऊया. कुबेर भंडारी मंदिराच्याच जवळून नर्मदा नदी वाहते. या नर्मदा नदीवरती सुंदर असा घाट बांधलेला आहे. हा बघ आपल्याला दिसत आहे. या नर्मदा नदीच्या घाटावरती आम्ही काही काळ विश्रांती घेतली आणि नंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली. संपूर्ण भारतातून जे भाविक कुबेर भंडारीच्या दर्शनाला येतात ते सर्वप्रथम नर्मदा नदीमध्ये स्नान करतात आणि मग या कुबेर भंडारीच्या दर्शनाला येतात. या मंदिराच्या बाहेरील बाजूस शनिदेव आणि हनुमानाचे एक छोटंसं मंदिर आहे. त्याचं आपण दर्शन घेऊया. हा संपूर्ण जो दिसत आहे तो आमचा ND भगवती टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा ग्रुप आहे आणि ही समोर बस आलेली आहे. आता आम्ही सर्वजण बसमध्ये बसून पुढील प्रवासाला निघणार आहोत. याचा पुढील व्हिडिओ आहे निळकंठधाम स्वामीनारायण मंदिर. सदरचा कुबेर भंडारी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. या पुढील व्हिडिओ निळकंठधाम स्वामीनारायण मंदिर.